नमस्कार. आज आपण उपम्याची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही ह्याला उपीटही बोलत असताल. ह्या एकदम सगळ्या भाज्या मिक्स असलेला हेल्दी असा उपमा कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. ह्या भाज्यामुळे तुमच्या पोटात सगळ्या भाज्या जातात. तसेच हा नाश्ता एकदम पोटभरीचा होतो. एकदा का सकाळी तुम्ही हा पोटभर उपमा खाल्ला तर तुम्हाला दुपारपर्यंत अजिबात भूक लागणार नाही. तसेच एनी टाईम तुम्ही कधीही भूक लागली तर झटपट सगळ्या भाज्या टाकून हा उपमा बनवू शकता. चला तर मग बनवायला घेऊयात व्हेजिटेबल उपमा. तसेच तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या जर कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी वटाणे घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढे पाहिजे वटाणे तुम्ही घेऊ शकता. व एक टमॅटो, शिमला मिरची व एक कांदा घेतला आहे. व इथे मी रवा घेणार आहे. आपल्याला जेवढा रवा लागेल तेवढा आपण चमच्याने टाकायचा आहे. हा रवा कधी पण मी मार्केटमधनं आणला तर तुपात चांगला भाजून एक डबा भरून ठेवत असते. त्यामुळे कधी पण उपमा किंवा शिरा करायचा असेल तर मला भाजायची गरज लागत नाही. डायरेक्ट हा मी रवा टाकते व उपमा किंवा शिरा बनवते. आता मी वटाणे हे एका कढईत शिजायला ठेवलेले आहेत. तुम्ही डायरेक्टही टाकू शकता. जर तुम्ही भाज्यांसोबत हे वटाणे डायरेक्ट टाकले की तुम्हाला ते आधी शिजवून घ्यावे लागतील. त्यामुळे मी इथे आधी वटाणे शिजवून घेणार आहे. आता एका मोठ्या कढईमध्ये मी थोडेसे तेल टाकलेले आहे व त्यामध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की आपल्याला थोडासा कढीपत्ता व 3-4 हिरव्या मिरच्या चिरून टाकायच्या आहेत. तुम्हाला जेवढ्या मिरच्या पाहिजे तेवढ्या तुम्ही टाकू शकता. आता हे मिरच्या चांगले तळून द्यायच्या आहेत तेलामध्ये. नंतर बाकीचे आपण टमॅटो, कांदा व शिमला मिरची हे चिरून घेतलेल्या आहेत. आता कांदा हा चिरलेला टाकून कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्ही इथे तुमच्याकडे जर गाजर असेल तर तुम्ही गाजरही चिरून टाकू शकता ह्या भाज्यांमध्ये. गाजरामुळे पण हा उपमा छान लागतो. कांदा चांगला परतला की मग आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरची या कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे चांगली. शिमला मिरची ह्या कांद्यासोबत चांगली थोडीशी 5 मिनटं परतून शिजवून द्यायची आहे. नंतर आपल्याला बारीक चिरलेला टमॅटोही टाकून द्यायचा आहे. व आपण जे वटाणे इथं उकडलेले होते ते वटाणे मी एका ताटात काढून ठेवले होते ते आता यामध्ये ॲड करून आता ह्या सगळ्या भाज्या चांगल्या मिक्स झालेल्या आहेत. आता यामध्ये थोडेसे चवीनुसार मीठ टाकून थोड्या वेळ मी ह्या भाज्या 5-10 मिनटं शिजवून देणार आहे. व 1 चमचा एवढी हळद टाकणार आहे. तुम्हाला जर व्हाईट उपमा हवा असेल तर तुम्ही इथे हळद नाही टाकली तरी चालेल. व्हाईट उपमाही छान लागतो व दिसायलाही चांगला दिसतो. व थोडीशी इथे चवीसाठी साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यामुळे उपम्याला चव चांगली येते. आता झाकण लावून थोड्या वेळ मी हे वाफून देत आहे. ह्या सगळ्या भाज्या चांगल्या वाफल्यानंतर एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे. ते गरम केलेले पाणी मी यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला जेवढा उपमा हवा आहे तेवढे तुम्ही इथे पाणी टाकू शकता. आता या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला. उकळी आली की यामध्ये आपल्याला भाजलेला रवा टाकायचा आहे. मी इथे
2-3 चमचे रवा टाकल्यानंतर मिक्स करून घेत आहे, नाहीतर इथे रव्याची गुठळी होईल. त्यामुळे रवा टाकत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे चांगले. जर तुम्ही हे असे हलवले नाही तर तिथे तुम्हाला रव्याच्या गुठळ्या दिसतील. त्यामुळे गरम पाण्यात रवा ॲड करताना अधूनमधून हलवायचे. अशा प्रकारे मी इथे जेवढा रवा ह्या पाण्यामध्ये ॲड होईल तेवढा टाकलेला आहे, जास्त टाकला नाही. त्यामुळे जर जास्त रवा झाला तर हे उपमा कडक होईल व घट्ट होईल. अशा प्रकारे आता रवा टाकून झाल्यानंतर झाकण लावून एकदम 2-3 मिनटं ठेवायचे. अशा प्रकारे आपला इथे उपमा रेडी झालेला आहे व इथं हिरवीगार कोथिंबीर टाकून तुम्ही मस्तपैकी हा व्हेजिटेबल उपमा खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी इथे कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. इथे मी हा टिफिनसाठी उपमा केलेला आहे, एकदम पोटभरीचा असा नाश्ता.